बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरात झालेल्या एका किरकोळ वादातून काकानेच आपल्या 24 वर्षाच्या पुतण्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना चिखली तालुक्यातील हतनी गावात घडली आहे. या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे आणि घरगुती वाद किती टोकाला जाऊ शकतो याचं भयंकर उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. या घटनेत मृत्यूमुळे झालेले तरुणाचं नाव आहे गोपाल अजबराव जाधव, वय अवघं 24 वर्ष. तर हत्या करणाऱ्या आरोपी काकाचं नाव आहे विनोद रामचंद्र जाधव. नात्यात काका पुतण्या एकाच कुटुंबातील माणसं, पण एका क्षणाच्या रागाने हे नातं रक्तात बुडालं. ही संपूर्ण घटना बुधवारी म्हणजेच 21 जानेवारीच्या संध्याकाळी सुरू झाली. विनोद जाधव आणि पुतण्या गोपाल जाधव यांच्यात घरगुती कारणावरून किरकोळ वाद झाला. नेमकं वाद कशावरून झाला याचा तपशील अजून समोर आलेला नाही. मात्र तो वाद इतका टोकाला गेला की दोघांमध्ये तीव्र शाब्दिक भांडण झालं. सुरुवातीला हा वाद सामान्य वाटत होता, पण रात्रीपर्यंत तो प्रचंड टोकाला गेला. रात्रीच्या सुमारास गोपाल जाधव आपल्या घरात झोपलेले होता आणि याच वेळेचा फायदा घेत आरोपी काका विनोद जाधव यांनी घरात प्रवेश केला. रागाच्या भरात त्यांनी कुठलीही दया न दाखवता गोपालच्या डोक्यावर आणि छातीवर कुऱ्हाडीने जोरदार वार केले. हा हल्ला इतका भयानक होता की गोपाल जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. एका निष्पाप तरुणाचा झोपेतूनच जीव घेतला गेला. घटनेनंतर आरोपी विनोद जाधव घटनास्थळावरून फरार झाला. गावकऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं चिखली पोलिसांना कळवलं. मात्र पोलीस येत असल्याची खबर लागताच आरोपीनं अंधाराचा फायदा घेत पळ काढला. तो थेट शेजारच्या मक्याच्या शेतात जाऊन लपून बसला, अशी माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी मात्र ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली. चिखली पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ शोध मोहीम सुरू केली. अवघ्या 2 तासात अंधारात शेतात लपलेल्या आरोपीचा शोध घेण्यात आला. पोलिसांना यश आलं. आरोपी विनोद जाधव याला मक्याच्या शेतातून ताब्यात घेतलं गेलं आणि त्याला अटक करण्यात आली. सध्या आरोपी काकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हत्या फक्त क्षणिक रागातून झाली का, की यामागे काही जुना वाद होता, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. एकंदरीत पाहिलं तर ही घटना घरगुती वाद किती भयानक वळण घेऊ शकतो याचं जिवंत उदाहरण आहे. रागावर नियंत्रण नसणं, क्षणिक संताप आणि समजूतदारपणाचा अभाव यातून किती मोठी किंमत मोजावी लागू शकते या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि तुम्हाला जर आपले होऊ द्या चर्चा चॅनलचे व्हिडिओ आवडत असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.